नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, खून, मर्डर, विवाहबाह्य संबंध हे काही आपल्या देशात नवीन किंवा आश्चर्यकारक नाही आहे. आपल्या देशात गुन्ह्यांचं प्रमाण तसंही जास्तच आहे. पण मित्रांनो, काही गुन्हे हे विशिष्ट असतात. कारण जो गुन्हा करतोय तो विशिष्ट, ज्याच्यासोबत हा गुन्हा झालाय तोही विशिष्ट, ज्यांच्यासाठी हा गुन्हा झालाय तोही विशिष्ट. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत त्यात सुद्धा असंच काहीतरी विशिष्ट आहे. कर्नाटकातील मैसूर जिल्ह्यातील नंजरगुड तालुका या तालुक्यातीलच एका लहानशा गावात स्वामी नावाचा गृहस्थ राहत होता. मित्रांनो, ही घटना स्वामीच्या बाबतीतच घडलेली आहे. स्वामी हा मूकबधीर, त्याची बायको सुद्धा मूकबधीर. स्वामीचं लग्न सविता नावाच्या महिलेशी झालं. स्वामी मूकबधीर आणि सविता सुद्धा मूकबधीर. स्वामी हा आधी आपल्या आईसोबत राहायचा आणि नंतर आपली आई, पत्नी आणि स्वामी स्वतः असा त्यांचा सुखाचा संसार चालू होता. स्वामी आणि सविता मूकबधीर जरी असले तरी त्यांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम होतं आणि त्यांचा संसार अतिशय सुखात चालू होता. नंतर त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. स्वामीचा एक मित्र श्रीनिवास, तो सुद्धा मूकबधीर. स्वामी, श्रीनिवास आणि सविता हे शाळेपासून एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे स्वामीचं आणि सविताचं लग्न झालेलं. श्रीनिवास हा जुना मित्र असल्यामुळे तो स्वामीच्या संपर्कात राहायचा, फोनवरनं संपर्कात राहायचा आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा तो स्वामीकडे भेटायला सुद्धा यायचा. पण यातली विशिष्ट गोष्ट अशी की श्रीनिवासला सुद्धा सविता आधीपासून आवडत होती. स्वामीचं येणं जाणं वाढलं, गप्पा गोष्टी वाढल्या आणि एके दिवशी श्रीनिवासने सविताला आपल्या फिलिंग्स सांगितल्या. पण सविताने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, माझं स्वामीवरती खूप प्रेम आहे, आता मी विवाहित आहे, त्यामुळे अशा गोष्टी माझ्यासोबत बोलायच्या नाही. सविताने नकार दिल्यानंतर श्रीनिवासने ही गोष्ट काही पुढे चालवली नाही. पण त्याला सविता सातत्याने आवडतच होती. एका अर्थाने सवितासाठी तो जवळपास वेडापिसा झालेला होता. त्याने ठरवलं होतं की जेव्हा जमेल तेव्हा सवितासोबत लग्न करायचंच. कालांतराने स्वामीला एकदा पैशांची अडचण निर्माण झाली. इतर कोणाला उसने उधारी करण्यापेक्षा त्याने आपल्या मित्राला म्हणजे श्रीनिवासला आपली गरज बोलून दाखवली. श्रीनिवासला ही संधी वाटली, कारण पैसे देण्याच्या निमित्ताने, पैसे घेण्याच्या निमित्ताने, विचारपूस करण्याच्या निमित्ताने आपल्याला सविताला भेटायला जाता येईल. त्यामुळे त्याने स्वामीला उसने पैसे दिले. उसने पैसे दिल्यानंतर तो सविताच्या घरी आणि स्वामीच्या घरी जाणं येणं त्याचं वाढलं. जाऊ येऊ लागला, सवितासोबत गोड गप्पा करू लागला आणि हळूहळू सविता सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाली आणि तिने एका अर्थाने श्रीनिवासला होकार दिला. आता श्रीनिवास बाहेर गावी राहायचा, त्यामुळे तो रोज जाऊ येऊ शकत नव्हता. पण मग त्यांनी फोनवरनं संपर्क वाढवला. अर्थात दोघेही मूकबधीर म्हणजे ते काही फोन लावून बोलू शकत नव्हते, पण व्हिडिओ कॉलवरती साइन लँग्वेज म्हणजे इशाऱ्यांच्या भाषेने ते एकमेकांशी बोलू लागले. हे व्हिडिओ कॉल्स वाढले. सविता सातत्याने त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलू लागले आणि एकदा स्वामी अचानक घरी आला आणि त्याने सविताला व्हिडिओ कॉलवरती बोलताना बघितलं. त्याने विचारलं कोणाशी बोलत होती, का बरं बोलत होती. सविताने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि स्वामीने सुद्धा हे प्रकरण काही फारसं वाढवलं नाही. पण याच ठिकाणी स्वामीला शंका येऊ लागली. मग त्याने सवितावर नजर ठेवली, पाळत ठेवली आणि ती किती वेळा कोणाशी व्हिडिओ कॉलवरती बोलतीये हे त्याने निरीक्षण करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याला कळलं की सविता ही श्रीनिवास सोबत व्हिडिओ कॉलवरती खूप मोठा काळ बोलत आहे. मग एके दिवशी स्वामीने बेत करून सविता जेव्हा श्रीनिवास सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती त्यावेळेला घरात एंट्री घेतली. एका अर्थाने रंगे हात पकडलं आणि मग सविताला सगळं काही विचारलं, रागावला. सविताने मग श्रीनिवासबद्दल सर्व काही स्वामीला सांगितलं आणि स्वामी रागाने वेडापिसा झाला. त्याला खूप राग आला. सवितासोबत त्याचं कडाक्याचं भांडण झालं
पण श्रीनिवासच्या कर्जाखाली असल्यामुळे तो श्रीनिवासला काही म्हणू शकला नाही. पण सविताने श्रीनिवासला हे सगळा घडलेला प्रकार सांगितलाच होता. श्रीनिवासने असा पवित्रा घेतला की ठीक आहे, बघूया. काही दिवसांनी स्वामीला परत पैशांची अडचण भासू लागली. त्याने इतर कोणाला मागण्यापेक्षा परत एकदा श्रीनिवासलाच पैशांची मागणी केली. श्रीनिवासने दुसऱ्यांदा सहजासहजी पैसे दिले नाही. त्याने स्वामीला सुनावलं. अगोदरच्या पैशांबद्दल त्याला मागणी केली. अगोदरच्या पैशांसाठी एका अर्थाने त्याला शर्मिंद केलं आणि मग म्हणाला की ठीक आहे, मी तुला अजून पैसे देतो. मग दुसऱ्यांदा पैसे घेण्यासाठी श्रीनिवासने स्वामीला एका वेगळ्याच गावी बोलवलं आणि यावेळी तो आपला एक मित्र सोबत घेऊन आला. तो मित्र सुद्धा मूकबधीर. त्याने स्वामीला बोलावलं आणि अगोदर त्याला प्रचंड दारू पाजली. दारूच्या नशेत त्याला धूत केलं आणि मग बाईकवरती बसून त्या गावापासून देखील 10 किलोमीटर ओसाड जागी घेऊन गेला. तिथे गेल्यावर श्रीनिवासने स्वामीला संपवण्याचा बेत रचलेला होता. सविताला आपल्याजवळ घेण्यासाठी किंवा सविताला लग्न करण्यासाठी किंवा सवितासोबत लग्न करण्यासाठी श्रीनिवासने स्वामीला संपवण्याचा, त्याचा खून करण्याचं प्लॅनिंग केलेलं होतं. 10 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर श्रीनिवासने स्वामीला आपल्या मित्राच्या मदतीने धारधार शस्त्राने त्याचा गळा चिरला आणि त्याला जीव मारला. स्वामी विरोध सुद्धा करू शकला नाही, कारण तो दारूच्या नशेमध्ये धूत होता. त्याला काही कळत नव्हतं, प्रतिकार करण्याच्या अवस्थेतच तो नव्हता. मग श्रीनिवासने स्वामीला संपवलं आणि मग मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा त्याने आधीच ठरवलेलं होतं. श्रीनिवास स्वामीला एका पडक्या विहिरीजवळ घेऊन गेला. ही विहीर पडकी जरी असली तरी त्यात पाणी होतं. मग स्वामीच्या शरीराला एक 40 किलोचा दगड बांधण्यात आला आणि या दगडासकट त्याला विहिरीत टाकून दिलं. इकडे घरी स्वामीची आई स्वामीची वाट बघत होती. श्रीनिवासने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याचा मोबाईल आधीच घेतलेला होता आणि हा मोबाईल त्याने घरी नेऊन सविताकडे दिला. म्हणजे उद्या परवा जर कोणी या प्रकरणाचा तपास केला तर मोबाईल लोकेशन हे घरचंच सापडावं म्हणून. स्वामीच्या आईने आता सविताकडे तगादा लावला की स्वामी कुठे आहे, स्वामी घरी का येत नाहीये. एक रात्र उलटली, दुसरा दिवस उलटला, दुसरी रात्र सुद्धा उलटली. पण मग स्वामीच्या आईने सविताला सोबत घेतलं आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी विचारलं, तक्रार नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला, पण सविता ही मूकबधीर असल्यामुळे तिची इशाऱ्यांची भाषा पोलिसांना समजत नव्हती. मग पोलिसांनी मूकबधिरांच्या भाषेच्या तज्ज्ञांना बोलवलं आणि सगळा प्रकार समजून घेतला. जेव्हा त्यांना ही सगळा प्रकार लक्षात आला, सविताकडनं माहिती घेतली, तिच्या आईकडनं माहिती घेतली, तेव्हा मात्र पोलिसांना शंका आली आणि त्यांनी सविताचीच उलट तपासणी सुरू केली. सविता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं देत होती. अर्थात मूकबधिरांच्या भाषेच्या तज्ज्ञाच्या थ्रू हा संवाद चालू होता. सविताने आधी उडवाउडवीची उत्तरं दिली, नीट उत्तरं दिली नाही. पण नंतर पोलिसांनी महिला पोलिसांना बोलवून पोलीस स्टाईलने सवितासोबत विचारपूस केली आणि पोलिसांसमोर या घटनेचा उलगडा होऊ लागला. मग पोलिसांनी श्रीनिवास आणि त्याचा मित्र यांना सुद्धा त्यांच्या गावावरनं ताब्यात घेतलं, समोर आणून बसवलं आणि त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा खुलासा केला. मित्रांनो, हे गुन्हेगार जरी मूक आणि बधीर होते, पण बुद्धी ही त्यांची गुन्हेगारी प्रवृत्तीचीच होती. यात बिचाऱ्या स्वामीचा नाहक बळी गेला. स्वामीची आई ही उघड्यावर पडली, कारण तिचा मुलगा हाच तिचा सहारा होता. पण या विवाहबाह्य संबंध, क्रिमिनल माइंडसेट, गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे हे असे प्रकार घडत असतात. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.